नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पूजा आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत EVS पेपर 1 महाराष्ट्र TET मध्ये किंवा टेट मध्ये जे क्वेश्चन्स येतील त्याच पॅटर्नवरच्या आधारित आपण पेडागॉजी आज पाहणार आहोत। क्वेश्चन्स आन्सर डायरेक्ट पाहण्याच्या आधी आपण पाहूयात की त्याची कन्सेप्ट काय आहे, EVS विषयाची कन्सेप्ट काय आहे, कशावर आधारित EVS आहे हे आधी पाहूयात, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन सोडवताना सोपे जाईल। चला तर मग आपण आता पाहूयात EVS ची कन्सेप्ट आणि कंटेंट। चला तर मग आता आपण पाहूयात थोडक्यात NCF पाहूयात, त्या म्हणजे तुम्हाला त्यावरचे क्वेश्चन आन्सर सोडवायला मदत होईल। NCF कधी स्टार्ट झालं तर 1975 मध्ये। आता बघूयात आपण क्लास फर्स्ट आणि सेकंड त्यांनी कशावर भर दिला होता, प्रकृती आणि सामाजिक वातावरण, म्हणजे जे समाजाचं वातावरण आहे, आणि प्रकृती म्हणजे आपलं जे अवतीभोवतीचं जे वातावरण आहे त्याच्यावरती भर होती। क्लास थर्ड आणि फोर्थ आणि फिफ्थ मध्ये काय होतं तर एकत्रित SST आणि सायन्स याच्यावर भर होता। नेक्स्ट आपण पाहूयात 1988 मध्ये सेम तेच जे 1975 मध्ये NCF होतं तेच सेम 1988 मध्ये। फर्स्ट आणि सेकंड मध्ये प्राकृतिक आणि सामाजिक वातावरणावर भर, आणि थर्ड फोर्थ आणि फिफ्थ साठी SST आणि सायन्स एकत्र। त्यानंतर आपण पाहूयात NCF 2000 NCF 2000 मध्ये काय होतं तर EVS मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच। मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच म्हणजे काय तर त्यांचं म्हणणं असं होतं की सर्व विषय जे मराठी, इंग्लिश, मॅथ्स, EVS हे सर्व जे आपण वेगवेगळं शिकवतो SST वगैरे हे सगळं एकत्रित करा आणि एकमेकांना जोडा, म्हणजे ते एकमेकांशी संबंधित करून सगळे विषय इंटिग्रेट करायचे आणि ते शिकवायचे, असं 2000 NCF मध्ये प्रस्ताव मांडला होता। त्यानंतर बघूयात NCF 2005। फर्स्ट आणि सेकंड मध्ये EVS। तुम्ही म्हणाल की फर्स्ट आणि सेकंड मध्ये EVS कधी होतं, तर तुम्ही जर पुस्तक बघितले असतील NCERT चे हिंदी, इंग्लिश, मॅथ्स, त्याच्यामध्ये काय आहे तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही कार्टून्स दिलेले आहेत किंवा झाडे दिलेले आहेत, फुले दिलेले आहेत, गार्डन दिलेले आहेत, किंवा फॅमिली ट्री बनवा, आई वडील, आजी आजोबा, अशा गोष्टी त्यांनी फर्स्ट सेकंड मध्ये ॲड केलेल्या आहेत। म्हणजे फर्स्ट आणि सेकंड मध्ये EVS कसं आहे तर प्रॉपर शिकवण्याच्या ऐवजी डायरेक्ट मेथड इथं आहे, म्हणजे मॅथ्स, हिंदी, इंग्लिश मध्ये स्टोरी, भाजीवाला वगैरे या टाईप मध्ये EVS ॲड केलेला आहे। आणि थर्ड फोर्थ फिफ्थ साठी काय आहे तर SST, सायन्स, EVS हे एकत्रित असून काय केलेलं आहे त्यांनी पेडागॉजी अप्रोच त्यामध्ये ॲड केलेलं आहे। पेडागॉजी अप्रोच म्हणजे काय तर जर तुम्ही बुक्स बघितले असेल टीचर्स ॲक्टिव्हिटी, स्टुडंट्स ॲक्टिव्हिटी म्हणून त्यांनी शिक्षकांनी काय केलं पाहिजे, कसं शिकवलं पाहिजे, मुलांना कशा पद्धतीने समजेल यावरती भर दिलेला आहे। तुम्ही जर बुक्स बघितले तर तुम्हाला कळून येईल। नेक्स्ट आपण पाहूयात आता EVS ची थीम पाहूयात। नेक्स्ट EVS ची थीम म्हणजे काय तर EVS हा सिलेबस आपल्या 6 थीम वरती आधारित आहे। तुम्ही बुक्स बघितले असेल तर स्पेसिफिक कंटेंट आहे का तर नाहीये, तर EVS हा 6 थीम वरती डिपेंड आहे। फर्स्ट थीम आहे त्याची फॅमिली आणि फ्रेंड, कुटुंब आणि मित्र, जे आपलं स्टार्टिंग सुरू होतं, म्हणजे आपण जन्मापासून स्टार्टिंग कुठून होती आपली तर कुटुंब आणि मित्रांपासून होते। मग त्यामध्ये सब पॉईंट आहेत रिलेशनशिप म्हणजे नातेसंबंध, वर्क अँड प्ले म्हणजे जिथं आपण खेळतो, काम करतो त्या, ॲनिमल्स म्हणजे प्राणी, प्लांट्स म्हणजे झाडे,
म्हणजे आपण कुत्रा मांजर जे आपल्या अवतीभोवती आहेत, झाडे आहेत, फळे आहेत, आपण जिथं गार्डनमध्ये खेळतो या गोष्टींवरती भर दिलेला आहे पहिल्या थीमवरती. त्यानंतर आपण नेक्स्ट थीम बघूयात फूड. फूड म्हणजे अन्न, जे आपल्याला गरजेचे आहे. म्हणजे कोण काय खातं, म्हणजे प्राण्यांचं अन्न काय किंवा माणसांचं अन्न, कुठल्या भागामध्ये काय खातात, थोडक्यात कोणत्या राज्यामध्ये कोणतं अन्न खाल्लं जातं, यावरती ह्या गोष्टी सर्व यामध्ये ॲड आहेत. वॉटर ही आपली तिसरी गरज, पाणी. शेल्टर 4 नंबर काय आहे थीम, तर शेल्टर. शेल्टर म्हणजे निवारा. मग ज्या त्या याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे शेल्टर, तर शेल्टरमध्ये काय येईल की कोणत्या भागामध्ये कोणत्या पद्धतीची घरे असतात, म्हणजे कोकणात कोणत्या पद्धतीचे, पंजाब, राजस्थान जिथं जास्त पाऊस पडतो यामध्ये कोणत्या पद्धतीची घरे असतील किंवा निवाऱ्याची गरज, यावरती भर दिलेला आहे. त्यानंतर 5 नंबर काय आहे, तर थीम ट्रॅव्हल आहे. ट्रॅव्हलमध्ये म्हटलं तर यात्रा, म्हणजे आपण एका राज्यातून दुसऱ्या राज्यामधली राहणीमान कसं आहे, काय आहे, किंवा वाहतुकीचे दळणवळणाची साधनं, हे या गोष्टी ट्रॅव्हलमध्ये ॲड केलेल्या आहेत. त्यानंतर 6वी थीम आहे थिंग्स वी मेक अँड वी डू. म्हणजे काय, थिंग्स वी मेक अँड डू म्हणजे काय, तर आपण ज्या गोष्टी बनवतो आणि ज्या गोष्टी करतो हे थिंग्समध्ये येणार. नेक्स्ट बघूयात आपण, नेक्स्ट कन्सेप्ट बघूयात. EVS मेथड. यावरती पण बरेचसे क्वेश्चन्स विचारलेले आहेत पेपरमध्ये. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन्स असा असेल, डायरेक्ट ऑब्झर्वेशन मेथडची डेफिनेशन वगैरे असं काही असणार आहे का, तर नाही. एखादा प्रसंग दिला जाईल आणि यामध्ये कोणती मेथड तुम्ही यूज करताय ते पाहायचं आहे. थोडक्यात मी मेथड्सची नावं सांगते आणि त्यानंतर आपण जसा क्वेश्चन येईल तसं डिस्कस करत जाऊया. ऑब्झर्वेशन मेथड फर्स्ट मेथड आहे. दुसरी मेथड आहे क्रिएटिव्ह एक्सप्रेशन्स. तिसरी मेथड आहे डिस्कशन मेथड. चौथी मेथड आहे फील्ड ट्रिप. फील्ड ट्रिप म्हणजे तुम्ही इथं कन्फ्यूज होऊ नका. फील्ड ट्रिप ही खूप लांब किंवा गाव सोडून वगैरे जात नाही. यावरती बरेच क्वेश्चन येतात फील्ड ट्रिपवरती. फील्ड ट्रिप ही असती आपल्या शाळेपासून किंवा जवळच्या अंतरावर असणारी, जे की फील्ड ट्रिपमध्ये आपलं जवळचं बाग बगीचा असेल, फुलं, जर बायोलॉजिकल थीम फील्ड ट्रिप असेल तर नाही का, जिथं फुलांचं गार्डन आहे तिथं नेतील. पहिली आणि दुसरीसाठी फील्ड ट्रिप असेल गुरांच्या गोठ्यात वगैरे नेणं, गाईचं जिथं गाई म्हणण्यापेक्षा गोशाळा वगैरे इथं फील्ड ट्रिप नेल्या जातात. आणि मुलांना पानं, फुलं किंवा फळं कुठं लागतात हे डायरेक्ट दाखवण्यासाठी फील्ड ट्रिप नेतात. म्हणजे फळांच्या बागेत नेलं, आंबे झाडावर लागतात, भुईमुगाच्या शेंगा कुठं लागतात तर जमिनीच्या खाली, ह्या गोष्टी कळण्यासाठी मुलांना फील्ड ट्रिपला घेऊन जातात. नेक्स्ट बघूयात 5th कोणता आहे, तर रोल प्ले आहे. त्यानंतर 6 स्टोरी टेलिंग. 7 मध्ये काय आहे, एक्सपेरिमेंट फॉर टीचिंग लर्निंग ऑफ EVS. एक्सपेरिमेंट बऱ्याच वेळेस मुलांना देतात एक्सपेरिमेंट करायला, म्हणजे कडधान्यांची झाडे लावायला सांगतात. कडधान्य कुंडीमध्ये टाकून पानं, फुलं, मुळं कशी येतात याचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी एक्सपेरिमेंट फॉर लर्निंगसाठी दिले जातात छोटे छोटे एक्सपेरिमेंट करायला मुलांना. परत 8 नंबर काय आहे, तर प्रोजेक्ट फॉर EVS. फुलांची नावं, प्राण्यांची नावं, पाळीव प्राणी या टाईपमध्ये प्रोजेक्ट्स दिले जातात. स्टोरी टेलिंग तर माहीत असेल, एखादी स्टोरी वगैरे. प्रॉब्लेम सॉल्विंग ही पण मेथड माहीत असेल.
म्हणजे मुलांना प्राणी ओळखताना येणारे प्रॉब्लेम हे कसं तुम्ही सॉल्व कराल यावरती या मेथड्स आहेत. या 8 मेथड्सवर आपल्याला क्वेश्चन्स येतात. नेक्स्ट पाहूयात आपण कंटेंट. यामध्ये आहे प्रक्रिया कौशल्य. तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. NCERT 5th क्लासमध्ये जर तुमच्याकडे NCERTचं बुक असेल तर त्यामध्ये प्रक्रिया कौशल्य दिले आहेत टीचर्ससाठी. आपण एक एक करून बघूयात आणि ह्याचं स्क्रीनशॉट मारलं तर चर्चा करणे किंवा हे जे आहे प्रक्रिया कौशल्य जे आहेत त्यामध्ये काय काय येतंय हे तुम्ही बघू शकता. निरीक्षण पहिले काय आहे तर निरीक्षण आणि अहवाल लेखन, वर्णन ऐकणे, चित्र बघून सांगणे, छायाचित्र, तक्ता, नकाशे बनवणे. चर्चा करण्यामध्ये काय येतं तर ऐकणे, बोलणे, आपले मत मांडणे, दुसऱ्याचे मत विचारायला देणे. अभिव्यक्तीमध्ये काय येतं तर चित्रावरून, हावभावावरून सृजनात्मक लेखन आणि हात से कुछ बनाना म्हणजे स्वतः काहीतरी बनवणे. नेक्स्ट आहे व्याख्या. व्याख्यामध्ये काय आहे तर्क सांगणे, तर्काच्या आधारावर गोष्टी सांगणे. आता जर तुम्ही पाहिलं व्याख्या हे टीचर सेंटर्ड येतं, तर्क सांगणे वगैरे हे डायरेक्ट मेथड येतं. त्यामुळं व्याख्या ही टीचर सेंटर्ड मानली जाते. बाकी सगळ्यामध्ये चर्चा करणे, निरीक्षण करणे, अभिव्यक्ती या सगळ्यामध्ये विद्यार्थ्यांचा समावेश होतो, पण व्याख्या हे डायरेक्ट सांगितली जाते. शक्यतो यावर क्वेश्चन्स नसतात. नेक्स्ट आहे वर्गीकरण. म्हणजे वर्गीकरणामध्ये काय समूह बनवणे, समान आणि वेगवेगळ्या गोष्टींची काय करायची आहे तुलना. नेक्स्ट आहे प्रश्न विचारणे, जिज्ञासा व्यक्त करणे, समालोचन, चिंतन, वस्तुनिष्ठ विश्लेषण करायचे. या प्रश्न विचारण्यामध्ये काय आहे तर वस्तुनिष्ठ विश्लेषण करणे, चांगले प्रश्न बनवणे. विश्लेषणमध्ये काय आहे पूर्व अंदाज लावणे, परिकल्पना करणे, निष्कर्ष लावणे, प्रयोग करणे, वस्तूंचा मेळ लावणे. न्याय आणि समानता, विविध आणि विभिन्न वंचित लोकांच्या विषयी संवेदनशीलता. तर आपलं आजचा कंटेंट इथेच संपला आहे. त्यानंतर आपण बघूयात याच्यावरती येणारे एक्झामला येणारे क्वेश्चन्स पाहूयात, जे की आता बदललेल्या पॅटर्न प्रमाणे असतील आणि याच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला पाहायला भेटतील आपल्या पेपरमध्ये येणाऱ्या TET मध्ये. चला तर मग आता पाहूयात आपण पहिला क्वेश्चन. खाली दिलेल्या वाक्यामधील कोणते वाक्य हे स्पष्ट करते की पर्यावरण अध्ययन हे आंतरशाखीय विषय आहे. आंतरशाखीय विषय म्हणजे काय तर एकापेक्षा जास्त घटकांचा अभ्यास. म्हणजे पर्यावरण अध्ययनामध्ये एकापेक्षा जास्त घटकांचा अभ्यास केला जातो असं कोणतं वाक्य सांगतं हे आपण खाली दिलेल्या ऑप्शनमध्ये पाहायचं आहे. तर पहिलं ऑप्शन आहे पर्यावरणाच्या सर्व पैलू समजून घेण्यासाठी यात विविध विषयांच्या ज्ञानाचे एकत्रीकरण केले जाते. म्हणजे इथं पण आलेलं आहे विविध विषयांच्या ज्ञानाचे एकत्रीकरण म्हणजे आंतरशाखीय विषय. म्हणजे पहिलं ऑप्शन काय आहे बरोबर आहे. नंतर बघूयात आपण सेकंड ऑप्शन. हे एक आंतरशाखीय क्षेत्र आहे. इथं डायरेक्टच आलेलं आहे आंतरशाखीय एकापेक्षा जास्त घटकांचा अभ्यास ज्यामध्ये विविध स्वरूपातील संकल्पनांचा समावेश होतो. म्हणजे आपलं दुसरं ऑप्शन पण बरोबर आहे. ए आणि बी बरोबर आहेत. ऑप्शन सी पाहूयात आपण. हे एक आंतरशाखीय
क्षेत्र आहे ज्यामध्ये विविध स्वरूपातील संकल्पनांचा समावेश होतो. ऑप्शन बी आपण परत रिपीट केलेलं आहे. त्यानंतर बघूयात ऑप्शन सी. हे जीवशास्त्र, समाजशास्त्र आणि सांस्कृतिक पर्यावरण यांच्यातील परस्पर संवादाचे क्षेत्र आहे. इथं पण काय आलेलं आहे, एकापेक्षा जास्त विषयाशी निगडीत हे क्षेत्र समाविष्ट केलेलं आहे हे सांगितलं. म्हणजे ऑप्शन सी पण बरोबर, ऑप्शन बी पण बरोबर, ऑप्शन ए पण बरोबर. आता आपण ऑप्शन डी बघूयात. हे सजीव निर्जीव घटकातील आकर्षण आणि परस्पर अवलंबित्वाचे क्षेत्र आहे. हे काय येतं वाक्य चुकीचं येतं. कशावरनं? अवलंबित्वाचे म्हणजे डिपेंडन्सी दाखवते. कशावर? फक्त पर्यावरण हे फक्त सजीव आणि निर्जीव घटकावर डिपेंड आहे का? तर नाही आहे. त्यामुळे ऑप्शन डी रॉंग आहे. त्यानंतर ऑप्शन ई बघूयात. ही उच्च प्राथमिक वर्गातील विज्ञान सामाजिक शास्त्र विषयाची पूर्वतयारी आहे. पूर्वतयारी आहे का? तर नाही. उच्च प्राथमिकची पूर्वतयारी आहे का? नाही. आपण काय बघतो? पर्यावरण हे पर्यावरणामध्ये आपण प्राथमिक शिक्षण किंवा प्रायमरी लेवलचं बघतो. इथं उच्च प्राथमिकचं दिलेलं आहे. आपण त्यासाठी शिकतोय का पर्यावरण? तर नाही. विज्ञान आणि समाजशास्त्र विषयाची पूर्वतयारी असते का? तर नाही. ऑप्शन डी आणि ऑप्शन ई रॉंग आहे. तर मग आता खाली बघूया यामध्ये कोणता पर्याय बरोबर येतो. म्हणजे आपला ऑप्शन कोणता बरोबर येईल? एक ए बी सी हे 3 वाक्य बरोबर होते म्हणून ऑप्शन 1 नंबरचा आपला बरोबर येईल. बी सी डी आहे का? तर नाही आहे. बी सी बरोबर आहे पण डी आणि ई चुकीचं आहे. त्यामुळे आपला पर्याय क्रमांक 1 बरोबर येईल. ऑप्शन ए बी सी. ऑप्शन आपला कोणता बरोबर आहे? ए बी आणि त्यानंतर ऑप्शन सी डी. म्हणून आपला पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. खालील पैकी कोणता पर्याय शिक्षण शिकवण्याचा दृष्टिकोन नाही? काय विचारलेलं आहे? शिक्षण शिकवण्याचा दृष्टिकोन नाही. पटकन आपलं कॉन्सन्ट्रेशन झालं पाहिजे की क्वेश्चनमध्ये नेमकं काय विचारलेलं आहे. एकात्मिक शिक्षण हा दृष्टिकोन आहे ऑप्शन ए. प्रक्रिया हा पण ऑप्शन बरोबर आहे. ऑप्शन सी हुकुमशाही शिकवलं जातं का? तर नाही. हुकुमशाही म्हणजे डेमोक्रेसी आहे का? तर नाही. म्हणून हा ऑप्शन सी रॉंग येतो. संकल्पनात्मक शिक्षण आहे का? तर हे पण बरोबर आहे. म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह टॅगवर जर बघितले तर नाहीचं ऑप्शन नाही. म्हणजे नकारात्मक जो ऑप्शन आहे तो कोणता आहे? तर हुकुमशाही. म्हणून हा ऑप्शन चुकीचा आहे. म्हणजे तुमचा उत्तर काय येईल बरोबर? तर ऑप्शन नंबर सी हे आन्सर असणार आहे. म्हणजे एकात्मिक अध्यापन किंवा अध्ययन किंवा प्रक्रिया संकल्पनात्मक हे सगळ्या शिकवण्याच्या पर्यावरण शिक्षणाच्या गोष्टी आहेत. पण हुकुमशाही शिकवली जाते का? तर नाही. म्हणून हुकुमशाही हे आन्सर येणार. कारण की त्यांनी काय विचारलेलं आहे? तर पर्यावरण शिक्षणाचा दृष्टिकोन नाही म्हणून विचारले. म्हणून ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. त्यानंतर पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. आता बघा हे आपलं थीम आपण जे पाहिलं होतं कन्सेप्ट थीमवरची त्यावरती हा क्वेश्चन आहे. अनिता कुटुंब हा विषय शिकवण्यासाठी एक घटक योजना तयार करत आहे. म्हणजे कुटुंब हे शिकवायचं आहे. अनिता ही एक टीचर असेल, तिला कुटुंब शिकवायचं. तर खालीलपैकी तिच्या घटक योजनेचे शीर्षक कोणते असेल असं त्यांनी विचारलेलं आहे. मग आता पहिलं ऑप्शन बघूयात. कुटुंबे, स्थलांतरित कुटुंबे हे शीर्षक आहे का बघायचं. स्थलांतरित कुटुंबे म्हणजे काय? जे ऊसतोड कामगार वगैरे असतात, जे स्थलांतर करतात कामानिमित्त, त्याला स्थलांतरित कुटुंब म्हणतात. ऑप्शन बी काय आहे? तर कुटुंबाचे प्रकार, कुटुंबातील नातेसंबंध म्हणजे काय? नाते वगैरे याच्यामध्ये येतात, काका काकू वगैरे हे नाते संबंध. ऑप्शन सी काय आहे? तर कुटुंबाचे प्रकार म्हणजे काय? कुटुंबाचे प्रकार विभक्त आणि संयुक्त कुटुंब हे
ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे. म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती आणि संयुक्त. एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय, काका काकू हे एका कुटुंबामध्ये. संयुक्त कुटुंब पद्धती म्हणजे आई वडील आणि आपले 2 मुलं, याला संयुक्त कुटुंब म्हणतात. ऑप्शन डी मध्ये काय दिलेलं आहे तर बदलत्या काळात नातेसंबंध, लिंग, भूमिका, व्यवसाय एक सामाजिक सांस्कृतिक घटक म्हणून ओळख. मग आता यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की कुटुंब शिकवण्यासाठी कोणतं शीर्षक योग्य आहे. तर बदलत्या काळातील नातेसंबंध हे पण बरोबर आहे. लिंग भूमिका म्हणजे काय, लिंग भूमिका म्हणजे काय, 3 ते 4 वर्षामध्ये मुलांना कळतं की मी मुलगा आहे का मुलगी आहे हे कळतं. व्यवसायाचं ज्ञान येतं, म्हणजे कोणता व्यवसाय, कुंभारकाम म्हणा, कपड्याचे दुकान, हे असं व्यवसाय लक्षात येतात मुलांना. एक सामाजिक सांस्कृतिक घटक म्हणजे आपण कुठल्या समाजात आहे, संस्कृती कोणती, म्हणजे आपण जे सणवार करतो त्याविषयीची माहिती. म्हणजे कुटुंब शिकवताना ह्या गोष्टी आहेत. तर सगळ्यात बरोबर ऑप्शन कोणता वाटतोय तर ऑप्शन नंबर डी हा बरोबर आहे. मग त्यामध्ये सगळंच आलेलं आहे. बदलत्या काळातील नातेसंबंध, लिंग, भूमिका, व्यवसाय एक सामाजिक सांस्कृतिक घटक, म्हणून ऑप्शन नंबर डी हा बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. खालीलपैकी कोणता विषय उपविषय खाली दिलेल्या क्षमतेशी संबंधित असू शकतो. म्हणजे विषय किंवा उपघटक याच्यातील क्षमता दिलेली आहे. बरोबर. आपत्ती आणि घर. आपत्ती म्हणजे एखादं भूकंप होणे म्हणा, पूर येणे नदीला, याला आपत्ती म्हणतात. आणि घर गमावण्याच्या घाताचा सामना केलेल्या लोकांसाठी सूचना आणि मानसिक आरोग्याचे मूल्यांकन करणे. म्हणजे इथं काय दिलेलं आहे तर एखादी आपत्ती आलेली घर असं नाही आहे ज्या लोकांना, त्यांच्यासाठी सूचना आणि मानसिक आरोग्याचे काय केलेलं आहे मूल्यमापन केलेलं आहे. म्हणजे त्यातलं आपल्याला काय सांगायचं आहे की हे जर सांगायचं असेल आपत्ती आणि घर गमावण्याच्या आघाताचा सामना केलेल्या लोकांसाठी सूचना आणि मानसिक आरोग्याचे मूल्यमापन. मग याचा विषय काय असणार आहे तर प्रवास असतो का, नाही. आपत्ती आली म्हणजे काय प्रवास होतो का, नाही. निवारा बरोबर आहे, कारण की आपत्तीमध्ये काय केलेलं आहे त्या लोकांनी आपलं घर गमावलेलं आहे. भूकंप झाला म्हणा किंवा पूर आलेला आहे, त्यावेळेस काय झालेलं आहे त्यांचं घर गेलेलं आहे. ऑप्शन सी आणि डी बरोबर येईल का. पाणी येईल का, आपत्ती आलं म्हणजे पाणी फक्त आहे का आपली आपत्ती, नाही आहे. भूकंप पण असू शकतो, म्हणून ऑप्शन डी पण चुकीचं आहे. काम आणि वेळ येईल का, खेळ येईल का, तर नाही. मग हे कशाशी संबंधित विषय आहे तर निवारा, म्हणून ऑप्शन बी बरोबर आहे. आपत्ती आणि घर याच्यावरून तुम्ही तुमचा अंदाज लावू शकता हा कशाचा आहे. एकदम सोप्या पद्धतीचा प्रश्न आहे, निवाऱ्याशी निगडीत आहे. तर आता आपण पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5. EVS अभ्यासक्रमातील मुख्य आणि उपविषय विद्यार्थ्यांसाठी खालील कारणासाठी निवडले आहेत. आता आपण पाहूयात ऑप्शन याचे. ऑप्शन नंबर ए विज्ञान, सामाजिक विज्ञान, पर्यावरण शिक्षण यामधील समस्यांसाठी एक समान दुवा उपलब्ध करून देणे. एक समान दुवा आहे का, नाही. इथंच निगेटिव्ह टॅगवर्ड आलं, एक समान दुवा, यामुळे हा ऑप्शन नंबर ए कट होतोय. त्यानंतर पाहूयात ऑप्शन नंबर बी EVS मनोरंजन पद्धतीने शिकवणे. इथं मनोरंजन पद्धतीचा काय आहे का प्रश्न पद्धतीने शिकवायचा, तर नाही आहे. सोप्यापासून ते गुंतागुंतीच्या स्तरावरील उपक्रम राबवणे. हां बरोबर आहे. यांनी सांगितलेलं आहे की सी ऑप्शन थांबू शकतो आपण की बरोबर आहे का बघण्यासाठी. सोपापासून गुंतागुंतीचं लहान मुलांना म्हणजे मूर्त गोष्टीपासून आपल्याला पर्यावरण शिक्षण दिलेलं आहे. म्हणजे सोपं आधी सांगायचं आहे की ही मूर्त गोष्टी, पण त्यानंतर गुंतागुंती जटिल गोष्टी सांगायच्या आहेत. त्यानंतर आपण चेक करूयात ऑप्शन नंबर डी सभोवतालच्या परिसराच्या अधिक चांगली समज विकसित करणे. म्हणजे आता इथं बरोबर आलं, सभोवतालची परिस्थिती अधिक चांगली समज विकसित करणे.
हा ऑप्शन बरोबर येईल. म्हणजे स्व अनुभवातून शिकणे हे ऑप्शन नंबर डी मध्ये दिलेलं आहे, म्हणून आपला ऑप्शन कोणता बरोबर येईल? ऑप्शन नंबर डी बरोबर येईल. सभोवतालच्या परिसराची अधिक चांगली समज विकसित करणे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6. इयत्ता दुसरीमध्ये एक EVS शिक्षक म्हणून तुम्हाला प्रवास या संकल्पनेअंतर्गत विद्यार्थ्यांना वाहतूक हा विषय शिकवायचा आहे. त्यासाठी तुम्ही खालील गोष्टी कराल. म्हणजे आता तुम्हाला जर वाहतूक शिकवायचं म्हणजे दळणवळण वगैरे समथिंग शिकवायचं आहे तर तुम्ही काय कराल हे विचारलं. म्हणजे ऑप्शनमधलं आपलं कोणती गोष्ट बरोबर आहे हे आपल्याला पाहायचं आहे. ऑप्शन नंबर ए पाहूयात आपण आधी. विद्यार्थ्यांना त्याबद्दल वाचायला आणि नोंदी करायला सांगा. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट ऑप्शन बघूयात बी. त्यांना वाहतुकीच्या महत्त्वावर आधारित एक संगणकीय सादरीकरण दाखवा. हां, ह्याच्यामध्ये ऑप्शन बी मध्ये मुलं इंटरेस्ट घेतील की संगणकीय सादरीकरण कॉन्सन्ट्रेशन वगैरे करतील. पण आता आपण खाली बघूयात ऑप्शन नंबर सी काय सांगते. तर माहिती आणि संप्रेषण साधनाचा वापर करा आणि त्यांच्या अनुभवावरून निष्कर्ष काढा. ऑप्शन नंबर सी सगळ्यात ठीक वाटतं. माहिती गोळा करणे आणि संप्रेषण साधनाचा वापर करून काय करायचं, त्यांना स्वतःचा अनुभव. मग आता हे काय होतं, पहिलं ऑप्शनमध्ये वाचायला आणि नोंदी, म्हणजे हे काय झालं, इमॅजिनेशनवर. स्वतः अनुभव आहे का इथं? तर नाही आहे. फक्त त्यांना वाचायला सांगितले, नोंदी करायला सांगितले. त्यामध्ये इंटरेस्ट घेतील का मुलं? तर नाही. संगणकीय सादरीकरणावर इंटरेस्ट घेतील, बघतील. पण त्यानंतर आपण बघूयात ऑप्शन सी. माहिती व संप्रेषण साधनाचं काय होतं, तर स्वतः अनुभव घेतलेला आहे, प्रवास करून बघितलेला आहे, बरोबर, सहल काढणे वगैरे या गोष्टी. तर मग ऑप्शन नंबर सी हा सगळ्यात बरोबर वाटतं. म्हणून सगळे ऑप्शन वाचून बघायचे कोणता बरोबर वाटतं. माहिती आणि संप्रेषण साधनाचा वापर पण करायचा आणि त्याच्या अनुभवावरून निष्कर्ष काढलेला आहे. त्यानंतर काय आहे, ऑप्शन नंबर डी. वर्तमानपत्रातील लेख वाचून वाहतुकीचे उपयोगाचा उलगडा करा. हे पण वर्तमानपत्रातले लेख वाचतील नाही वाचतील ह्या गोष्टी. म्हणून सगळ्यात जास्त ऑप्शन बरोबर कोणता वाटतोय, तर ऑप्शन नंबर सी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 7. जॉन आपल्या हाताच्या साहाय्याने प्राण्याच्या सावल्या तयार करत आहे आणि विद्यार्थ्यांना विचारतो की सावली कोणत्या प्राण्याची तयार होत आहे याचा अंदाज लावा. या कृतीमधील खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेचा समावेश होतो? यामध्ये डायरेक्ट प्राणी दाखवलंय का जॉननी? तर नाही. तो काय करतोय, सावली नाही का, आपण बोटांचे खेळ करतो, सावलीमध्ये काय दिसतंय, ससा दिसतोय, चिमणी दिसते, या प्रकारचं. मग त्यावेळेस तुम्ही काय करत असता, तर पहिल्यांदा काय लावता की अंदाज लावता, बरोबर. त्यानंतर काय करता, निरीक्षण करता, आणि त्यानंतर अनुमान लावता की कोणता प्राणी आहे, काय आहे. निरीक्षण काय करता, तर कसा शेप आहे वगैरे ते. मग वर्णन करता का तुम्ही? नाही. डायरेक्ट ते सावली दिसते तुम्ही वर्णन करायला लागता का? तर नाही. मग ही कोणती प्रक्रिया असेल, तर आपण पाहिलेलं आहे ती प्रक्रिया, म्हणजे प्रश्न विचारणे वगैरे. मी पहिल्या फोटोमध्ये दाखवलेलं होतं तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करताना की प्रश्न विचारणे वगैरे हे प्रक्रिया संकल्पना आपण अभ्यास केलेला आहे. त्याच्यावरतीच हा क्वेश्चन आहे. मग कोणता ऑप्शन बरोबर आहे येईल? ए, बी, सी. म्हणून ऑप्शन नंबर ए बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. शेताच्या क्षेत्रभेटी दरम्यान विद्यार्थ्यांनी विविध वनस्पतीचे निरीक्षण केले. जॉयच्या लक्षात आले की भुईमुग वनस्पती मध्ये फुले जमिनीच्या बाहेर आढळतात. या आधारावर त्याने भुईमुग फळाचे मूळ म्हणून वर्गीकरण केले. त्याने आपल्या वर्गीकरणासाठी कोणत्या प्रक्रिया कौशल्याचा वापर केला? आपण कन्सेप्ट
क्लिअर करताना बघितले प्रक्रिया, कौशल्य, निरीक्षण, तुलना, सामान्यीकरण, वर्गीकरण हे जे आपण बघितलेले. तर आपण भुईमुगाचा क्षेत्रफेट म्हणजेच काय तर फील्ड ट्रिपला गेल्यानंतर त्याने भुईमुगाच्या शेंगा कशाखाली बघितले, जॉयनी जमिनीखाली बघितले. मग त्यानं पहिल्यांदा काय काय केलं ते आपल्याला पाहायचं आहे, बरोबर. पहिल्यांदा काय केलं जॉयनी तर निरीक्षण केलं. काय निरीक्षण केलं, काही फळं वर लागतात, जमिनीच्या वर लागतात, काही फळं जमिनीच्या खाली लागतात. त्यानंतर तुलना केली, त्यानंतर सामान्यीकरण केलं. निरीक्षण काय केलं तर भुईमुगाच्या शेंगा ह्या जमिनीखाली लागतात. तुलना काय केली तर काही फळं जमिनीच्या वर लागतात, काही फळं जमिनीच्या खाली लागतात. मग सामान्यीकरण काय केलं त्यानं तर ते भुईमुग हे काय आहे म्हणून सांगितलं त्यानं, मूळ, फळाचे मूळ आहे म्हणून सांगितलं. म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. त्यानंतर आपण चेक करूयात सेकंड आणि थर्ड आणि फोर्थ ऑप्शन. निरीक्षण केलं, सेकंड ऑप्शनमध्ये काय केलेलं आहे तर निरीक्षण केलेलं आहे. ठीक आहे, हे पण निरीक्षण केलेलं आहे. ते गृहीतक निर्मिती केली आहे का तर नाही. वर्गीकरण केलं आहे का नाही. थर्ड ऑप्शनमध्ये पण काय केलेलं आहे निरीक्षण केलेलं आहे, पण प्रयोग केला आहे का त्यानं, भुईमुगाच्या शेंगा उगवलेत का तर नाही. निरीक्षण निराकरण केले का समस्या वगैरे, समस्या आहे का काय तर नाही. म्हणून ऑप्शन नंबर सेकंड रॉंग आहे. ऑप्शन नंबर थर्ड पण रॉंग आहे. ऑप्शन नंबर 4 पण निरीक्षण, माहिती गोळा करणे आणि ओळख हे पण रॉंग आहे. ऑप्शन नंबर राईट कोणता आहे तर ऑप्शन नंबर राईट 1 आहे. निरीक्षण, तुलना आणि त्यांनी सामान्यीकरण केलेलं आहे. त्यानंतर आता आपण पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9. खालीलपैकी कोणता दृष्टिकोन EVS शिकवण्यासाठी योग्य नाही. आपल्याला दृष्टिकोन बघायचा EVS शिकवण्यासाठी योग्य नाही असं विचारलेलं आहे. मग पहिला ऑप्शन आहे भूमिका वठवणे म्हणजे रोल प्ले. सेकंड ऑप्शन आहे सर्वेक्षण करतो आपण, रोल प्ले पण आहे. क्षेत्रभेटी पण EVS मध्ये वापरतात. आता ऑप्शन नंबर 4 बघा, शिक्षकामार्फत सूचना देणे. ऑप्शन नंबर 4 शिक्षकामार्फत सूचना देणे. ऑप्शन नंबर 5 संवादात्मक शिक्षण, डायलॉजिक टीचिंग. ऑप्शन नंबर 5 येईल का संवादात्मक शिक्षण आहे का EVS शिक्षणामध्ये, EVS शिकवताना तर EVSचा दृष्टिकोन आहे का हा संवादात्मक शिक्षण तर नाही. म्हणून ऑप्शन कोणता कट होईल. आपल्याला काय विचारलेलं आहे क्वेश्चनमध्ये नाही विचारलं, दृष्टिकोन कोणता नाही. त्यामुळे आपला ॲन्सर कोणतं बरोबर येईल तर संवादात्मक शिक्षण, डायलॉजिक टीचिंग हा काय आहे EVS शिकवण्याचा आपला दृष्टिकोन नाही. म्हणून ऑप्शन नंबर 5. मग त्याचा काय त्यांनी पर्याय कसे दिले आहेत ABCD, त्याच्यामध्ये D हा ऑप्शन Aला दिलेला आहे. म्हणून तुम्ही ज्यावेळेस गोल करता त्यावेळेस लक्ष देऊन करायचं. ऑप्शन नंबर 5 जरी बरोबर असला तर त्यामध्ये AD असं ऑप्शन येईल. म्हणजे माझं देताना चुकलेलं आहे, इथं ABCD असं द्यायला पाहिजे होतं. मी 1 2 3 4 5 दिलेलं ते तेवढं तुम्ही करेक्शन करून घ्या. इथं काय येईल A ऑप्शन D. 5 नंबर म्हणजे काय आहे इथं हा D आहे. चल नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आता आपण.
क्वेश्चन नंबर 10, खालीलपैकी कोणती विधाने पर्यावरण विकासाची EVS दृष्टिकोन आहेत? EVSची काय आहेत? पर्यावरण शिक्षण म्हणजे EVSचे दृष्टिकोन आहेत. पर्यावरणाबद्दल ऑप्शन ए पाहूयात. पर्यावरणाबद्दल थेट माहिती, व्याख्या आणि वर्णन प्रदान करणे. इथं काय दिलेलं आहे? थेट माहिती. इथंच काय आलं? निगेटिव्ह टॅग वर्ड आलं. थेट माहिती. व्याख्या काय आहे? तर हे वस्तुनिष्ठ आहे, टीचर केंद्रित येतं हे व्याख्या. वर्णन जरी विद्यार्थी केंद्रित असेल, त्यामुळे ऑप्शन ए इथेच कटतो. ऑप्शन बी बघूयात. पर्यावरण विकासासाठी बघूयात. सध्याच्या पर्यावरणीय समस्याबद्दल संवेदनशील विकसित करणे. संवेदनशीलता विकसित करणे एकदम बरोबर आहे. आपल्या जो आपला काय आहे तर NCF आहे, त्याच्यामध्ये याच्यावर भर दिलेला आहे की मुले संवेदनशील असले पाहिजेत. म्हणजे औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण यामध्ये दिलेले आहेत. औपचारिक शिक्षण म्हणजे काय? शाळा स्कूलमधून वगैरे घेत होते औपचारिक शिक्षण. आणि अनौपचारिक शिक्षण म्हणजे जे आता समजा रस्त्यामध्ये काय सांगता येईल बरं, प्राणी दिसतोय, तो भुकेलेला आहे, त्याला खायला बिस्किट टाकणे. आता कुत्रे खूप वाढलेले आहेत, मग कुत्रे भुंकत आहेत त्यासाठी, किंवा म्हणजे अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत संवेदनशील, की म्हातारे व्यक्ती आहेत, त्यांना रस्ता क्रॉस करायचा आहे, मग त्यांना मदत करणे वगैरे. हे काय झालं? विद्यार्थ्यांमध्ये संवेदना निर्माण करणे. मग हे काय आहे? पर्यावरण शिक्षणामध्ये दिलं जातं. मग हे ऑप्शन बी पण बरोबर आहे. त्यानंतर आपण पाहूयात ऑप्शन सी, पर्यावरणाशी संवाद साधण्यासाठी परिस्थिती निर्माण करणे आणि स्वतःहून ज्ञान मिळवणे. हा पण पर्याय एकदम बरोबर आहे. पर्यावरणाशी संवाद साधण्यासाठी परिस्थिती निर्माण करणे म्हणजे रोल प्ले वगैरे यूज करून संवाद करते पर्यावरणासाठी, स्वतःहून ज्ञान मिळवायचं ते पाहून. मग ऑप्शन नंबर डी बघूयात आपण. पर्यावरणीय समस्या दूर करण्याची कार्यक्षमता विकसित करणे. ऑप्शन नंबर डी पण बरोबर आहे. पर्यावरणाची समस्या दूर करण्यासाठी काय करायचे? कार्यक्षमता विकसित करायचे. म्हणजे काही प्रॉब्लेम असेल तर त्याविषयी कार्यक्षमता वाढवायची आहे. आता आपला ऑप्शन कोणता बरोबर येईल बघा. आता ऑप्शन खाली दिलेले आहेत ए आणि बी, C, D. BC आहे का? तर नाही. ए तर पहिल्यांदाच कटलेला आहे. मग आपला ऑप्शन कोणता बरोबर आला होता? BC आणि D. आणि ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, BC D. अशाच प्रकारचे तुम्हाला TET एक्झाममध्ये, येत्या TET एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन आन्सर पाहायला मिळतील. अजून खूप सारे सरावासाठी आपल्याला घ्यायचे क्वेश्चन आन्सर. नेक्स्ट व्हिडिओ लवकरात लवकर बनवण्याचा मी प्रयत्न करते. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. याच प्रकारचे वेळ आता तुम्ही बघितलं असेल की क्वेश्चन वाचायला वेळ जातो. अशाच प्रकारचे मोठे क्वेश्चन्स असतील पण सोपे असतील. थोडंसं तुम्ही सांगतो त्याला प्रॅक्टिस केल्यानंतर जे आपण क्वेश्चन रीड करताना जे टॅग वर्ड्स आहेत त्यांना अंडरलाईन केलेले, ते वर्ड्सवर डायरेक्ट नजर गेली की तुमचा पेपर पटपट सोडवला जाईल. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर प्रॅक्टिस करावी लागेल. नेक्स्ट व्हिडिओ लवकरात लवकर बनवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.